बातमी येते वर्षा बंगल्यावरनं, कारण घडामोडींनी वेग घेतलाय। देवेंद्र फडणवीस पोहोचलेत एकनाथ शिंदेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी। गेल्या अर्ध्या तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। तिकडे दिल्लीमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीनंतर तब्बल 6 दिवसांनी शिंदे आणि फडणवीस प्रत्यक्ष भेटतायत। सरकार स्थापनेच्या दृष्टीने भेट अतिशय महत्त्वाची आहे। अनेक प्रश्न ज्याची उत्तरं कदाचित या भेटीनंतर आपल्याला मिळू शकतात, ती म्हणजे शिवसेनेचा या सत्तेमधला सरकारमधला नेमका रोल कसा असणार आहे, उपमुख्यमंत्री कोण असू शकतो, खाती कोणकोणती कोणाला मिळू शकतात, मंत्रिपदाचा फॉर्म्युला, नंबर्स, प्रत्येकाचे मिनिस्टर्स मंत्री किती असतील, सगळे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं कदाचित या भेटीतनं आपल्याला मिळू शकतात। सूरज सावंत आपल्याला अधिकची अपडेट देतील। सूरज, अर्धा तास झालाय भेट सुरू होऊन, काय अपडेट येत आहेत? अश्विन, नक्कीच मी दाखवू शकतो की या ठिकाणी वर्षा बंगल्यांवरती महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। वर्षा बंगल्यांवरती सध्या देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत आणि दोघंही आता अँटी चेंबरमध्ये गेल्याची माहिती मिळते। जवळपास दोघांमध्ये अर्धा तास झालं चर्चा सुरू आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं तर गिरीश महाजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आले होते, त्यांच्यात देखील पाऊण तास चर्चा झाली होती। स्वतः उदय सामंत देखील त्या बैठकीत होते। या बैठकीनंतर गिरीश महाजन हे निघून गेले आणि देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। कुठेतरी खाते वाटपासंदर्भात महत्त्वाची चर्चा ही देखील सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे हे आजारी आहेत आणि त्यांची विचारपूस करण्याच्या निमित्ताने देखील देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आला असल्याचं कळतंय। त्यामुळे कुठेही शिवसेना नाराज नसली असं जरी म्हटलं असलं तरी कुठेतरी महत्त्वाच्या खात्यांवरनं रस्सीखेच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक महत्त्वाची खाती आहेत जी खाती भाजप आपल्याकडे घेऊ इच्छित आहे आणि त्याला देण्यास कुठेतरी शिवसेनेचा विरोध असल्याचं कळतंय। यावरूनच ही रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। त्यावरूनच या भेटींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतोय। 48 तास उरलेले आहेत शपथविधींसाठी आणि जवळपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं जवळपास 7 जे मंत्री आहेत त्यांची नावं देखील निश्चित करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग आहे आणि अशातच त्यांच्याकडची जी महत्त्वाची खाती आहेत ती आपल्याकडे वळवण्यासंदर्भात ही रस्सीखेच सुरू असल्याचं मिळते आणि त्यावरूनच या भेटींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। सूरज, आताच शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांना वारंवार विचारण्यात आलं ते गृह खात्याबद्दल। मात्र त्याच्याबद्दल त्यांनी अजूनही निश्चित काही सांगितलेलं नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या भाजपचा गटनेता निवडल्यानंतर खात्यांसंदर्भात चर्चा होईल, त्याच्यामुळे शिवसेना अजूनही गृह खात्याबद्दल आग्रही आहे असं म्हणायचं का, आणि या भेटीमध्ये याबद्दल चर्चा होऊ शकते का? सूरज, अश्विन, नक्कीच जर आपण पाहिलं तर मागच्या वेळी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कार्यभार पाहत होते आणि त्यांच्याकडे ते गृहमंत्रीपद होतं। मग जर का आता मुख्यमंत्री म्हणून भाजप यांचा मुख्यमंत्री होणार असेल तर उपमुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे आणि त्यानुसार जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री पदाकडेच गृहमंत्रीपद होतं हे मागे पाहिलं होतं आणि त्यानुसार हा हट्ट हा शिवसेनेकडनं केला जात आहे। त्यामुळे यावरती शिवसेनेचे अनेक मंत्री यापूर्वी देखील बोलून राहिलेले आहेत की उपमुख्यमंत्रीपद जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं त्यावेळी गृहमंत्रीपद देखील तिथेच गेलं होतं। त्यानुसार हा क्रम लागतोय आणि त्यानुसार गृहमंत्री पदाची मागणी ही आग्रही राहिलेली आहे। कारण एक महत्त्वाचं खातं आहे जे शिवसेनेकडे असणं अपेक्षित आहे। अनेक महत्त्वाची खाती जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले तर भाजपकडे जातील, त्यामुळे आपल्याकडे कुठेतरी महत्त्वाची खाती राहावी, त्यातलंच हे गृहमंत्री पद देखील आहे। ते खातं राहण्यासाठीच कुठेतरी शिवसेना आता आग्रही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर दुसरीकडे आपण पाहिलं तर राष्ट्रवादींकडे अर्थ आहे, त्याचबरोबर ग्रामविकास हे खातं त्यांच्याकडे आहे। मात्र शिवसेनेकडे त्या तुलनेत अनेक महत्त्वाची कमी खाती दिली जाऊ शकतात। या अनुषंगाने ही रस्सीखेच सुरू असल्याचं आपल्याला कळतंय। सूरज, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तर वर्षा निवासस्थानी आता देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत। एकनाथ शिंदेंच्या भेटीला अर्ध्या तासाहून अधिक काळ झालेला आहे। दोघांमध्ये बैठक सुरू आहे। बैठकीचा तपशील कदाचित पुढच्या काही तासांमध्ये आपल्या हाती येऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।